आतलं जग आणि बाहेरचं जग म्हणजे इनर वर्ल्ड आणि आउटर वर्ल्ड आपल्या सर्वांना ओळखीचेच आहेत. पण मागील काही वर्षांपासून एक तिसरंच जग झपाट्याने वाढत आहे. ते म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, 5G कनेक्शन, असंख्य ॲप्स. त्यामुळे प्रत्येक जण सहज डिस्ट्रॅक्ट होतो. एक रील बघता बघता स्क्रोलिंगमध्ये आपण असे काही अडकून राहतो की 1 ते 1.5 तास कसा निघून जातो हे सुद्धा कळत नाही. सोशल मीडिया किंवा त्यासारखे इतर डिस्ट्रॅक्शन्स यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे एका दिवसात जितकी कामं पूर्ण व्हायला हवीत तितकी कामं आपल्याकडून पूर्ण होत नाही आणि मग दिवसाअखेरीस दिवस वाया गेल्याचं दुःख आपल्याला वाटतं, निराश वाटतं. साहजिक त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो आणि मग आपण एका रिपिटेटिव्ह पॅटर्नमध्ये अडकून राहतो. जर यातून बाहेर पडायचं असेल, आयुष्यात जे खरंच महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर काय करायचं हे सांगणारं एक बेस्ट सेलर पुस्तक आहे, ज्याचा रिव्ह्यू मी आज करणार आहे. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानोर तुम्हा सर्वांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचं पुस्तक आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. आयुष्यात जे खरंच महत्वाचं आहे त्यावर लक्ष कसं केंद्रित करायचं हे सांगणारं एक बेस्ट सेलर पुस्तक म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. पुस्तकाचे लेखक आहेत डारियस फरू. पुस्तकाचे प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन. पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे मृणाल काशीकर खडक्कर. डारियस फरू हे अवघ्या 36 वर्षाचे आहेत. डू इट टुडे आणि थिंक स्ट्रेट या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. आनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले नातेसंबंध, जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या आणि अंतर्दृष्टी देणाऱ्या एकूण 70 पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय. आयुष्यात बऱ्याच वेळा आपण आपली एनर्जी चुकीच्या ठिकाणी खर्च करतो, पण आयुष्यात खरंच ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे फक्त त्याच गोष्टींची काळजी केली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्या वैश्विक शक्तीवर सोडून दिल्या पाहिजेत. हा महान विचार या पुस्तकात मांडलेला आहे. तुमच्याबरोबर काय घडतं हे तुम्ही बदलू शकत नाही, तुम्ही जे घडतं त्याला काय अर्थ देता हे बदलू शकता. अगदी या विचाराप्रमाणे इतक्याच सहजपणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं काम या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे. लेखकाची लेखन शैली खूप छान आहे, ती वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत की त्या मनाला पटतात. अतिशय योक्ती म्हणून नाही सांगत, खरं सांगते की खूप कमी पुस्तकं असतात जी वाचनासाठी हातात घेतली की ती वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशी वाटत नाहीत. त्याच पुस्तकांपैकी एक म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. कारण हे पुस्तक मी वाचायला हातात घेतलं आणि ते मला इतकं आवडलं की 242 पानांचं पुस्तक मी अवघ्या 1.5 दिवसात वाचून काढलं. आणि खरं सांगते हे पुस्तक वाचून झाल्यानंतर आतमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांतता जाणवते. अशी शांतता जी फक्त अनुभवता येते, शब्दात सांगणं थोडं कठीण आहे. आपल्याला आयुष्यभर पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचत असताना अगदी सहजपणे सापडतात. कुठलेही साधू, संत, फकीर कसे असतात, त्यांच्याकडे कुठल्याही महागड्या गाड्या, घर, बंगला, पैसे, सोनं नाणं किंवा नेमफेम यातलं काही नसतं, तरीही ते आयुष्यात आनंदी आणि समाधानी असतात. कारण खऱ्या मिनिमलिस्टिक जगण्याचा, आयुष्याचा सार त्यांना कळलेला असतो. त्यांच्या अनेक कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात, गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या असतात. तुमच्याही आयुष्यात कसलाही गोंधळ असेल, कॉन्फ्लिक्ट्स असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर होतील, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील आणि तुम्हाला आतून पीसफुल फील होईल. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ, पुस्तक आणि पुस्तकाचा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.